प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 25 जून 2026 गुरुवार. सादर करत आहे लेखक वैभव सुरेश मोरे व संपादक CA पवनकुमार विजयकुमार धंवर यांच्या प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा या लेखसंग्रहातील प्रकरण 7 प्रयोगाविना प्रयोगशाळा. गेल्या 5 वर्षापासून मी पालवी ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालयात विज्ञान विषयाचा अध्यापनाचे कार्य करत आहे. विज्ञानाचा शिक्षक असल्यामुळे दरवर्षी बोर्डाच्या विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षेसाठी माझी बहिस्त परीक्षक म्हणून नियुक्ती केली जाते. पण या नियुक्तीदरम्यान जे अनुभव येतात ते शिक्षण व्यवस्थेतील वास्तविकता उघडी पाडणारी आहेत. जेव्हा मी बहिस्त परीक्षक म्हणून एखाद्या शाळेत पाऊल ठेवतो तेव्हा माझं पहिलं प्राधान्य विज्ञान प्रयोगशाळेला पाहणे असतं. पण दुर्दैवाने अनेक शाळांमध्ये प्रयोगशाळा म्हणजे केवळ धूळ खात पडलेली कपाटे आणि रिकाम्या बाटल्यांचे प्रदर्शन असते. विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य किंवा रसायने तेथे उपलब्ध नसतात. जेव्हा मी तिथल्या शिक्षकांना विचारतो की मुलांना प्रयोग करण्यासाठी साहित्य कुठे आहे, त्यांना प्रत्यक्ष कृती करावी लागेल, तेव्हा मला मिळणारे उत्तर अधिक धक्कादायक असते. शिक्षक मोठ्या सहजतेने म्हणतात, सर, प्रयोग करण्याची गरज नसते, आपण त्यांना प्रात्यक्षिक वह्या जर्नल्स दिल्या आहेत, त्या त्यांनी लिहून पूर्ण केल्या आहेत. आणखीन एक शोकांतिका म्हणजे या वह्या स्वतःच्या बुद्धीने किंवा प्रयोगातून लिहिलेल्या नसतात. मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्याच्या वह्या पाहून नवीन विद्यार्थी केवळ त्या कॉपी करत असतात. प्रयोगाचा अर्थ न समजता केवळ अक्षरे उचलून काढणे हा आजच्या विज्ञानाचा प्रामाणिक प्रवास झाला आहे. माझ्या आठवणीतील एक प्रसंग तर काळजाला चटका लावणार आहे. एका प्रतिष्ठित विद्यालयात बोर्डाच्या विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 302 विद्यार्थी बसले होते. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा ठरवले की प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्यक्ष तोंडी परीक्षा घ्यायची. प्रत्येक मुलाला विज्ञानातील मूलभूत प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेतली. त्यानंतर काही दिवसांनी कार्यालयीन कार्य पूर्ण करण्यासाठी गेलो असता त्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने माझे कौतुक केले. पण कौतुक करताना त्यांनी जे वाक्य उच्चारले त्याने मी सुन्न झालो. ते म्हणाले, सर, तुम्ही प्रत्यक्ष तोंडी परीक्षा घेतली, त्यामुळे पंचक्रोशीत शाळेचे नाव गाजले. आमच्या शाळेच्या मागील 2 दशकाच्या इतिहासात कधीच अशी तोंडी परीक्षा झाली नव्हती. एक शिक्षक म्हणून तो दिवस माझ्यासाठी अत्यंत अस्वस्थ करणारा होता. ज्या शाळेचा 20 वर्षाचा इतिहास आहे तिथे विज्ञानासारख्या विषयाची तोंडी परीक्षाच होत नसेल तर आपण कोणत्या प्रकारचे नागरिक घडवत आहोत. 20 वर्षे आपण गुणांची उधळण केली, पण ज्ञानाची पेरणी मात्र शून्यावरच राहिली. हाच तो प्रामाणिक व्यवस्थेतील सर्वात मोठा अप्रामाणिकपणा आहे. कपाटातील उपकरणे धुळीच्याच ओझ्याखाली दबली. प्रयोगाविना विज्ञानाची स्वप्ने तिथेच गोठली. उतरवून काढली जर्नल्स, कागदाचाच डोंगर झाला. गुणांच्या त्या शर्यतीत सत्याचाच बळी गेला. प्रिय मित्रमैत्रिणींनो, किती विदारक सत्य सरांनी मांडलं आहे. खरंच या परखडपणाचं कौतुक करावं की आजच्या व्यवस्थेबद्दला नावं ठेवत चिंता करत हवी. मला नेहमीच वाटतं प्रत्येक प्रश्नासाठी किंवा प्रत्येक व्यवस्थेसाठी आपल्याला काय करता येतं तेवढं आपण करत राहावं. आणि त्यासाठीच वैभव दादांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या एकूणच विज्ञानाच्या कुतूहलाने, जिज्ञासेने आणि मुलांच्या घडवण्याच्या जिद्दीने आपण पालवीमध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर विज्ञान केंद्र उभा केले आहे. त्याचे उद्घाटन डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या
हस्तेच आहे. 12 जुलैला हे उद्घाटन आहे. आपण सर्वांनीच उपस्थित राहावे व याचा आनंद घेण्यापेक्षाही खूप सुंदर व्यक्ती आपले विचार मांडणार आहेत आणि आपण सगळ्यांनी मिळून ह्या विज्ञानाचे वाटसरू व्हायचं आहे. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. तुमची बाई, तुमची मैत्रीण. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशिल्प वाचनाकडून धन्यवाद. वंदे मातरम.